मोहोळ तालुक्यातील खवणी येथे अवैध दारू वाहतुकीवर सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत तब्बल 19,62,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून परिसरात खळबळ उडालीये। नराज अविनाश भोसले, ज्ञानेश्वर धर्मा उन्हाळे आणि अमर मोहन गिड्डे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे। दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर आणि त्यांच्या पथकाला खवणी येथील नागनाथ नर्सरीजवळ अवैध दारू वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली। माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकला। यावेळी आरोपी एका वाहनातून दुसऱ्या वाहनात विनापरवाना दारू उतरवत असल्याचं आढळून आले। पोलिसांनी तिघांनाही जागीच ताब्यात घेतले। या कारवाईत देशी दारूचे विविध कंपनीचे 90 मिलीचे 77 बॉक्स, 2 चारचाकी आणि 2 दुचाकी वाहने असा एकूण 19,62,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला।